कुण्या राजाची गं राणी या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये सर्वेश सांगत असतो, माया हे आपल्या जावयाचं घर आहे आणि कोणी आश्रिताच्या घरी नाही तू बोलत आहेस हे सगळं. यावरती माया म्हणते, पण तुझ्या जावयाची आई तुझी आश्रित होती ना? असं म्हटल्यावरती मधू म्हणते, हो होते आश्रित मी, पण वहिनी आत्ता तुम्ही रीतसर लग्न करून तुमच्या मुलीला माझ्या मुलाची बायको म्हणून दिलेलं आहे पाठवून, त्यामुळे आता पुन्हा पुन्हा हे शब्द बोलण्याची गरज नाही आहे असं म्हणत मधूसुद्धा मायाला सडेतोड उत्तर देते. त्यावरती आता इकडे सर्वेश म्हणतो, हो आपण ह्यांच्याकडे मागणी घालायला आलो होतो आपल्या मुलीसाठी. माया म्हणते, आपण नाही, तू आला होतास मागणी घालायला. मला इथे माझी मुलगी द्यायचीच नव्हती आणि काय काय प्रॉमिस केली ह्यांनी लग्नामध्ये की हे घर रिनोव्हेट करतील आणि आपल्या मृण्मयीला सुखात ठेवतील. काय केलं ह्यांनी? घर तर रिनोव्हेट केलंच नाही आहे. यावरती सर्वेश म्हणतो, तुला काय करायचं आहे? मृण्मयी म्हणते, हे बघ मम्मा, तू केलेल्या अटींमध्ये त्याचा इतका पैसा खर्च झाला ना लग्नामध्ये की हे घर रिनोव्हेट करायला काही पैसाच राहिला नाही आहे. यावरती माया म्हणते, मग काय माझ्या मुलीने इथे असं राहायचं का जनावरांच्या सोबत? यावरती विजया चिडते आणि म्हणते, खबरदार माया, मी तुम्हाला आत्तापर्यंत गप्पपणे ऐकून घेत आहे, पण आत्ता हे ऐकणार नाही. आम्ही जनावर आहोत का? माया म्हणते, हो तुम्ही जनावर आहात. उंदीर, पाली, झुरळ यांच्यासोबत राहताना तुम्ही जनावरच आहात. यावरती कबीर म्हणतो, माया मामी तुम्ही जास्त बोलू नका. मधू म्हणते, कबीर तू शांत बस, ती तुझी मामी नाही आहे, तुझी आता ती सासू आहे. सर्वेश म्हणतो, मग काय झालं? सासूने सासूसारखं वागायला नको का? मृण्मयी म्हणते, मम्मा तू याच्यात पडू नको. हे घर काय वाईट आहे? रिनोव्हेशन करायला मला हे घर काही वाईट वाटत नाही आहे. तू यात पडू नको. हे माझं सासर आहे, मी बघेन काय करायचं ते. असं म्हणत मृण्मयी सुद्धा आता इकडे मायाला विरोध करते. माया म्हणते, चालू दे तुमचं, मला तुमच्यासोबत थांबायचंच नाहीये. असं म्हणत माया आता राग करत तिथून बाहेर पडते. माया निघून गेल्यावरती सर्वेश म्हणतो, जाऊ दे, तिला घर, आपुलकी, प्रेम, माया, माणुसकी, माणसं काय समजणार? तिला फक्त पैशाची भाषा करते. आणि हे बघ सुबोध, लवकरात लवकर पेस्ट कंट्रोल करून घे, म्हणजे हे उंदीर पालींचा प्रॉब्लेम राहणार नाही. आणि तो म्हणतो, मृण्मयी मी येतो. याच्यावरती मृण्मयी खूप भावूक होते. तिला सर्वेश जवळ घेतो आणि बाळा काळजी करू नकोस असं म्हणतो. मधू सांगते, दादा तू पण काळजी करू नकोस मृण्मयीची. याच्यावरती सर्वेश म्हणतो, ती काळजी नाही आहे मला, तुम्हाला शिराचा प्रसादाचा शिरा पाठवून दे मात्र. यावर ती मधू सांगते, हो दादा नक्की देईन. त्यानंतर मधू म्हणते, गुंजा तुझा पहिला त्या उंदराचा बंदोबस्त कर. यावरती गुंजा म्हणते, काळजी करू नका, त्या उंदराचा असा बंदोबस्त करते आणि अशा वेळेला उंदीर घरात येणं हे शुभ मानलं जातं आमच्या डोंगरवाडीला. कबीर म्हणतो, तुझ्या डोंगरवाडीच्या गप्पा गोष्टी तू नको सांगूस. मग आता इकडे उंदराला मारण्यासाठी गुंजा पुढे, त्याच्या मागे आता कबीर आणि मागे मृण्मयी तिघही जण खोलीमध्ये जातात. गुंजा इकडे तिकडे उंदीर पाहत असते आणि आता इकडे गुंजा सांगत असते, मृण्मयी ताई तुम्ही घाबरू नका, तो काय वाघ आहे का? एक साधा उंदीर आहे. मृण्मयी म्हणते, वाघ परवडला पण तो उंदीर नाही परवडला. गुंजा इकडे तिकडे उंदीर शोधत असते. अचानक गुंजाला उंदीर दिसतो आणि त्या उंदराला मारण्यासाठी गुंजा पुढे जाते. मृण्मयी घाबरलेली असते, ती कबीरला मिठी मारते. गुंजा म्हणते, आता ह्या उंदराला काही मी सोडत नाही. असं म्हणत धावत धावत गुंजा पुढे जाते आणि पाहते तर काय, तिच्या साडी कबीरच्या हातामधल्या असलेल्या काकण बाशिंगला अडकली जाते. आणि मग गुंजा मागे वळून पाहते. कबीरला मृण्मयीने घट्ट मिठी मारलेली असते. गुंजाचा पदर कबीरच्या काकण बाशिंगमध्ये अडकलेला असतो. तिघही जण एकदम ऑड सिच्युएशनमध्ये असतात. गुंजा मागे वळून पाहत असते आणि आता कबीरला मृण्मयीच्या मिठीत पाहत गुंजाला ते खूप ऑकवर्ड होतं, कबीरला ऑकवर्ड होतं. मृण्मयीचे डोळे मिटलेले असतात. याच परिस्थितीमध्ये आता मात्र गुंजा आपला पदर सोडून त्या उंदराला मारते आणि तिघही जण बाहेर येतात. ही सिच्युएशन गुंजाच्या आयुष्यातली अगदी देवाने नियतीने घडवून आणलेलीच असते. नंतर आता रात्रीची वेळ असते. त्यावेळेला मुद्दामच कविता आणि रेशीम दोघी जणी मृण्मयीला चिडवत चिडवत हातामध्ये बदामाच्या दुधाचा ग्लास देत तिला आता रूममध्ये पाठवत असतात आणि सांगतात, बघ हो लवकरात लवकर सकाळी उठण्याचा प्रयत्न कर. किती वाजता उठवू? सकाळी 5ला उठवू, 5:30ला उठवू? कविता म्हणते, रेशीमताई बास झालं हां, जास्त मृण्मयीला त्रास देऊ नका, उगाचच बिचारी घाबरून जाईल. यावरती रेशीम म्हणते, घाबरवत वगैरे काही नाही आहे मृण्मयी, तू लाजत इथे उभी राहू नको, जा आतमध्ये जा. दोघी जणी मृण्मयीची थट्टा मस्करी करतात. मृण्मयी म्हणते, बास करा हां, नाहीतर मी आत्तूला सांगेन. मग दोघी जणी मृण्मयीला दारापर्यंत सोडायला येतात. मृण्मयी आता रूममध्ये येते. दार उघडल्यावरती कबीर काहीतरी कॉम्प्युटरवरती काम करत असतो. मृण्मयी विचार करते, अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं, माझा नवरा, माझा संसार, माझं घर आणि मी बायको म्हणून कबीरची या रूममध्ये पहिल्यांदा प्रवेश करते. असं लाजत आता मृण्मयी हातामध्ये तो ग्लास घेऊन खाली ठेवते आणि कबीरच्या इथे येऊन बसते. कबीर काम करत असतो, म्हणजे ॲक्च्युली कबीरचं लक्ष असतं पण तो दुर्लक्ष करत असतो. मृण्मयी म्हणते, कबीर काय करतोयस? कबीर म्हणतो, हे थोडासा मेल आहे तो पाठवतो म्हणजे मग माझं काम उरकेल. यावरती मृण्मयी म्हणते, अरे आत्ता तरी काय मेल पाठवतोयस? असं म्हणत ती आता कबीरच्या गळ्यामध्ये हात घालते, त्याला मिठी मारते आणि गाणं गुणगुणायला लागते.
हे तेच गाणं असतं जे गुंजाने हरताळकेच्या वेळेला नवरोबा माझा हे गाणं म्हटलेलं असतं. आणि मृण्मयीच्या गुणगुणण्यामध्ये हे गाणं ऐकल्यावरती कबीरला गुंजाची ताबडतोब आठवण येते आणि तो म्हणतो, काय करतेस मृण्मयी? मृण्मयी म्हणते, कबीर हे बघ, मला माहिती आहे आपण ना आज रात्री दोघांनी एकत्र यायचं आहे, तू का माझ्यापासून असा लांब जात आहेस? कबीर म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. मृण्मयी म्हणते, काय झालंय? कबीर म्हणतो, आपण बागेत जाऊया का? मृण्मयी म्हणते, काल रात्री टेरेसवर नेलंस, आज बागेमध्ये? अरे मी लहानपणापासून इथेच मोठी झालेली आहे ना, दर दिवशी मी इथे येत होते खेळायला, बाग काय मला माहिती नाही का? आणि याच बागेत खेळता खेळता तुझ्यासोबत सुखी संसाराची मी स्वप्न बघितलेली आहेत. कबीर, काय झालंय तुला कबीर? आता कबीर मात्र अस्वस्थ असतो आणि मृण्मयीला काहीच कळत नसतो. कबीरने मृण्मयीकडे वेळ मागितल्यावर ती मृण्मयी मात्र हादरते. अचानकपणे कबीरला झालंय तरी काय, तिला खरंच काही कळत नसतं. पण कबीर खूप अस्वस्थ असतो आणि मृण्मयी त्याच्यावरती रागावते. मग रागावलेला कबीर आता तिकडून डायरेक्ट गुंजाकडे येत आणि गुंजाला सांगत असतो, काय चाललंय माझ्या आयुष्यात, मला खरंच काही कळत नाहीये. म्हणजे या सिच्युएशनमध्ये मी असा अडकलोय, मी सत्य सांगू शकत नाही, मी परिस्थितीपासून मूव ऑन पण करू शकत नाही. कोण समजून घेईल मला? गुंजा कोण समजून घेईल मला? असं म्हणत चक्क तो गुंजाच्या खोलीत येऊन गुंजाचा हात पकडून उभा असतो. आता मात्र ही सगळी सिच्युएशन मृण्मयीच्या समोर येते जेव्हा मृण्मयी दार उघडून आत येते आणि गुंजाचा हात कबीरने धरलेला असतो. म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री आपलाच नवरा आपल्या रूममध्ये न थांबता आपल्याकडून वेळ मागून तो आता गुंजाच्या इकडे आलेला आहे. गुंजाचा हात धरून कोण मला समजून घेणार असं म्हणत आहे. मृण्मयीला खूप मोठा धक्का बसतो. आता या सगळ्यामुळे मृण्मयीच्या समोर गुंजा आणि कबीर यांच्या नात्याचं सत्य येणार का? आपल्या आधी गुंजासोबत कबीरचं लग्न झालेलं आहे आणि हे आपल्यापासून लपवून ठेवण्यात आलं, हे समजल्यावरती आता मृण्मयी कशी रिॲक्ट होणार आणि गुंजाला तिचा अधिकार कधीतरी मिळणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.